नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते. श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन झाले की सर्वांना वेध लागतात गणेश उत्सवाचे. त्याआधी श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. गोपाळकाला झाला की आपण लगेचच गणपतीच्या तयारीला म्हणजे गणपतीच्या आगमनाच्या तयारीला आपण खूप जोराने वेग धरतो. पण गणेश उत्सवाच्या आधी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावणातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी आल्याने या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजनासह आपण काही उपाय केल्यास आपल्याला खूप त्याचा उत्तम असा लाभ मिळू शकतो. तसेच गणपती बाप्पांची आपल्यावर कृपा राहते. गणपती बाप्पांचे पूजन, नामस्मरण जरी आपण करीत असलो तरी अनेकदा आपल्या खूप काही गोष्टींमध्ये अडथळे, अडचणी, समस्या येतच राहतात. प्रयत्न करूनही यश आणि प्रगती साध्य करता येत नाही. मेहनत केली जाते परंतु त्याचे तुम्हाला यथायोग्य म्हणजे तुम्ही जशी मेहनत खूप करताय पण तुम्हाला त्यामध्ये यश भेटत नाही आहे. तर अशा वेळेस आपण काही उपाय केले पाहिजेत. बघा, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. तसेच गणपती बाप्पांना बुद्धीचा देवतासुद्धा मानलं जातं. त्यामुळे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असे काही उपाय करू की त्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख, शांती आणि वैभव, ऐश्वर्य या सर्वाची प्राप्ती होईल. बघा, सर्वात पहिले तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाच्या पूजनासह आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर त्यामध्ये बघा, पहिला उपाय तुम्ही करू शकता की गणपती बाप्पाचं पूजन यथाशक्ती सर्व झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारी जास्वंदाची फुले ही आवर्जून अर्पण करावीत. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असल्यास तो दोष नाहीसा व्हावा म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. तर आपल्याला गणपती बाप्पांची काय सेवा करायची आहे तर बघा, एक तुम्हाला मी इथे मंत्र सांगते, तो तुम्ही 108 वेळा तो म्हणायचा आहे. ओम दुर्मुखाय नमः या मंत्राचा जप तुम्ही चतुर्थीच्या दिवशी 108 वेळा करू शकता. तर हळूहळू तुमच्या कुंडलीतील दोष हा कमी व्हायला मदत होईल. त्यानंतर बघा, तुम्हाला खूप कष्ट करूनही यश भेटत नाही आहे. तुमची प्रगती, असं वाटतं की तुमची प्रगती थांबली आहे, प्रगती होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या वेळेस हा उपाय नक्की करून बघा. तर बघा, तुमची यश प्राप्ती होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना 11 दुर्वाच्या म्हणजे एका जुडीमध्ये 11 दुर्वा असाव्यात अशा तुम्ही 11 जुड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. तर त्या अर्पण कशा करायच्या तर तुम्ही त्या 11 जुड्यांचा हार करायचा आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या 21 जुड्यांचा सुद्धा करू शकता आणि त्यामध्ये 21 दुर्वाची एक जुडी अशा तुम्ही 21 जुड्यांचा सुद्धा अर्पण करू शकता. तर तुमच्या यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल तुम्ही 11 जुड्यांचा पण करू शकता किंवा तुम्ही 21 जुड्यांचा पण हा उपाय तुम्ही किमान 11 चतुर्थी हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करताना तुम्ही जेव्हा 11 दुर्वाच्या 11 जुड्या घेतल्या तर तुम्ही सर्व एकदा त्या धाग्यामध्ये बांधून घ्यायच्या. त्यानंतर गणपती बाप्पासमोर तुम्ही हा उपाय जर तुम्ही मंदिरात जाऊन केला तर अतिशय उत्तम. परंतु कसं असतं, चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते. तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्याच्यावर सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालतं. तर तुम्ही काय करायचं आहे तर एक वेळेस तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणी म्हणजे तुम्ही हात जोडून आपली मनोकामना ही गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ह्या 11 दुर्वांच्या 11 जुड्या हे तुम्ही म्हणजे त्याचा हार करून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. असं केल्याने बघा, तुम्हाला परीक्षेत किंवा तुम्ही जर स्पर्धा पेपरचा अभ्यास करत असाल ना तर त्या स्पर्धा पेपरमध्ये तुम्हाला यश मिळेल. जर तुमच्या मुलामुलींचा विवाह जमत नसेल
तर तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा स्वतः ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांनीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा त्याचं फळ हे तुम्हाला निश्चितच मिळेल. जर कुणाला नोकरी बाबतीत अडथळे असतील, नोकरी लागत नाही, किंवा तुमच्या मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही हा गणपती बाप्पांचा हा उपाय नक्की करू शकता. तर बघा, ह्या श्रावणातील चतुर्थीला खूप सारं महत्त्व आहे आणि श्रावणामध्ये महादेवांचं पूजन हे सुद्धा केलं जातं. तर बघा, गणपती बाप्पाच्या पूजेसह तुम्ही या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही महादेवाची सुद्धा पूजा करायची आहे. तर तुम्हाला या दोन्ही पूजांचं दुप्पट पटीने तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तेव्हा तुम्ही येणाऱ्या श्रावणातील संकष्टी चतुर्थीपासून या उपायाला जर सुरुवात केली तर बघा, तुम्हाला 11 चतुर्थीसुद्धा तुमच्या पूर्ण होणार नाही, त्याच्या आधीच तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होईल. तर बघा मंडळी, अशी ही छोटीशी माहिती परंतु अत्यंत महत्त्वाची मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.